विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ATS प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता दुसरी च्या पाठ्यपुस्तकातील गणित हा विषय अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण आतापर्यंत प्रकरण 3 संख्या लेखन व वाचन यामधील स्वाध्याय 1 स्वाध्याय 2 अभ्यासलेला आहे. आज आपण स्वाध्याय 3 अभ्यासत आहोत. त्यामध्ये बघा, प्रश्न खाली दिलेल्या संख्या अंकात लिहा. म्हणजे इथं देताना आपल्याला संख्या अक्षरात दिलेल्या आहेत, त्या आपल्याला काय करायच्या आहेत, अंकात लिहायच्या आहेत. मग पहिला प्रश्न काय आहे, 64. 64 कसं लिहितात, 6 वर 4 64 लिहितात. मग आपण बघू ह्याच्यामध्ये अंकात कुठं 64 बरोबर येते. मग आता पहिला ऑप्शन काय, 46. 46 कसं लिहितात, 46. त्यानंतर प्रश्न ऑप्शन दुसरा 64. आपल्या प्रश्नातलंच ऑप्शन आणि ह्याच्यातला ऑप्शन पर्यायामधला ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 2च येणार बघा. त्यानंतर ऑप्शन तिसरा बघू, 7 वर 4 काय असतं, 74. मग 74 बरोबर आहे का, आपल्याला तर 64 पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन 4 काय आहे, 54. मग 54 उत्तर येईल का आपलं, आपल्याला 6 वर 4 64 पाहिजे, इथं 5 वर 4 आहे. म्हणजे ऑप्शन पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा आहे. म्हणजे आपल्याला कुठला पर्याय मिळाला, 64 ही संख्या अंकात लिहिलेली या ठिकाणची बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न दुसरा, 86. 86 म्हणजे काय असतं, 86 8 वर 6 86. मग बघू ऑप्शनमध्ये कुठं आहे 86, त्याला आपण बरोबर करूया. मग 6 वर 8 88. आपल्याला 86 कसं पाहिजे, 8 वर 6 86 पाहिजे. इथं 6 वर 8 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकलाय का नाही. पर्याय क्रमांक 1 काय आहे, 6 वर 8 68 असं असतं. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 9 वर 6 9 वर 6 काय असतं, 96. 96 कसं लिहितात, 96 ला न आणि व 96. मग आपल्याला हे बरोबर आहे का, 86 पाहिजे, आपल्याला 96 नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. आता 86 इथं 8 वर 6 86, इथं पण 8. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे का नाही. पर्याय क्रमांक 3लाच तुम्हाला गोल करावं लागेल. बघू तरी पण चौथा पर्याय, 7 वर 6 काय असतं, 7 वर 6 76. 76 कसं लिहिता येते, 76. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण आपला 4 पण आपला चुकीचा आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करावं लागेल. त्यानंतर प्रश्न तिसरा, 23. 23 कसं असतं मुलांनो, 2 वर 3 23 असतं. आपल्या पहिल्याच ऑप्शनमध्ये 23 नंबर दिलेला आहे. म्हणजे पहिलाच ऑप्शन बरोबर आहे, त्याला तुम्हाला गोल करावं लागेल. तरी पण इतर पर्याय आपण बघू. 3 वर 2 काय असतं, 32. मग 32 कसं असतं अक्षरात, असं असतं. आपल्याला काय विचारलंय, 23. हे 32 आहे, म्हणजे चुकीचं आहे. 1 वर 3 काय असतं, 13. आपल्याला विचारलंय 23, म्हणजे तिसरा पण ऑप्शन चुकीचा आहे. 4 वर 3 काय असतं, 43. 43 कसं लिहितात, असं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण 4 पण चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला बरोबर उत्तर कुठं, पहिल्याच ऑप्शनमध्ये मिळालेलं आहे. पर्याय आता प्रश्न चौथा, 29. 29 कसं असतं माहीत आहे ना, म्हणजे 25 26 27 28 29 30 ह्या नंबर सिरीजमधला 29. 2 वर 9 29 असं असतं. मग आता इथं पहिल्या ऑप्शनमध्ये काय, 9 वर 2, म्हणजे याच्या उलट दिले, 9 वर 2. 9 वर 2 29 असतं का, नाही. 9 वर 2 काय असतं, 92. 9 वर 2 काय असतं, 92. हे न आणि हे न, 92. त्यानंतर म्हणजे पहिल्या ऑप्शन 1 पण चुकीचं आहे. त्यानंतर 2 वर 9 काय असतं, 29. म्हणजे आपला मॅच होतो का नाही हा नंबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2ला 2च हा ऑप्शन बरोबर आहे, आपल्याला त्यालाच गोल करावं लागेल. पर्याय क्रमांक 3 काय आहे, 19. 19 आपल्याला 29 पाहिजे, 19 घेऊन चालेल का, नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक काय आहे, 3 वर 9 काय असतं, 39. 39. म्हणजे पर्याय क्रमांक 4 पण चुकीचा आहे का नाही. मग आपण
पर्याय क्रमांक 2 आपल्याला बरोबर उत्तर मिळालेलं आहे, त्यामुळे त्याला आपल्याला गोल करावं लागेल. अशा प्रकारे आता आपण प्रश्न 5वा बघू. ठला ठ जोडलेला आहे 28. 28 कसं असतं? 29च्या अगोदर 28 असतं बघा. 2वर 8 28. मग बघू ऑप्शनमध्ये चेक करूया. 3वर 8 28 असतं का? नाही. 3वर 8 काय असतं? 38. ती मग आपला पहिला ऑप्शन पण चुकीचा आहे. 8वर 2 काय असतं? 8वर 2 आता 2वर 8 असतं. ह्याच्या उलट 2वर 8वर 2 काय असतं? 82. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 पण चुकीचा आहे. आता 4वर 8. 4वर 8 काय असतं? 48. ठला ठ 48. आपल्याला काय हवंय? 28. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण चुकीचा आहे. 2वर पर्याय क्रमांक 4 काय आहे? 2वर 8 28. बरोबर आहे का नाही? आपल्याला पण विचारलंय पण 28च. म्हणजे आपल्याला अक्षरात दिलेलं आहे 28, आपल्याला अंकातलं ओळखायचं आहे. मग कोणता पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. मग आपण पर्याय क्रमांक 4लाच गोल करावं लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला ATS प्रज्ञाशोध परीक्षेतील इयत्ता 2रीच्या पुस्तकातील गणित या विषयातील पेज नंबर 67 वरील प्रकरण 3 संख्या लेखन व वाचन या प्रकरणातील स्वाध्याय 3 पूर्ण झालेला आहे. आता या पुढील स्वाध्याय आपण पुढील भागात पाहू.